श्रीहरी नमस्कार. प्रॉब्लेम तुमचे उपाय माझा ह्या सत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. पहिल्या व्हिडिओला आपण खूप छान रिस्पॉन्स दिला, त्याकरता धन्यवाद. आत्ता मी जी मुद्रा दाखवणार आहे ही मुद्रा ब्लड प्रेशरसाठी रिलेटेड आहे. ज्यांना हाय बी पी आहे, ज्यांना लो बी पी आहे त्यांच्याकरता ही मुद्रा आहे. अतिशय साधी सोपी मुद्रा आहे आणि लक्षात राहण्यासारखी मुद्रा आहे. तर नेहमीप्रमाणे आपले हे दोन हात आहेत. दोन्ही हाताच्या 10 बोटांचा आपल्याला उपयोग करायचा आहे. पण कशा प्रकारे? तर खूप साधं आणि सोपं आहे. हे हात जे आहेत, हे त्याची बोटं जी आहेत ती पूर्णपणे मोकळी करायची आहेत आणि फक्त करंगळीची जे वरची टोकं आहेत ती आपल्याला जॉईन करायची आहेत आणि बाकी संपूर्ण हाताची बोटं ही आपली मोकळी असणार, अजिबात चिकटवायची नाही. संपूर्ण बोटं ही ओपन करायची आहेत अशा प्रकारे. ठीक आहे. आणि असा हात करून किंवा अशा प्रकारे ही मुद्रा करून आपल्या छातीजवळ ही मुद्रा ठेवायची आहे. ज्या वेळेला आपण ही मुद्रा घेऊन बसतो त्यावेळेला मुख्यतः करून आपला रक्तप्रवाह आणि रक्ताभिसरण हे काम खूप चोखपणे सुरू होतं. त्याचबरोबर जो हाय बी पी आहे तर तो हळूहळू बी पी जो आहे तो नॉर्मल व्हायला लागतो. त्याचबरोबर आपल्या शरीरातील पाण्याची पातळी ही मेंटेन राहते. अजून काय उपयोग आहे? तर ज्यांना नवशिया असतो तर तो नवशिया हा जो प्रकार आहे तो ह्या मुद्रेमुळे हळूहळू कमी होत संपून जातो. तर ही मुद्रा करताना आसन कुठलं हवं आहे? आसन सुखासन चालेल, त्याचबरोबर अर्ध पद्मासन चालेल, पूर्ण पद्मासन चालेल. पण शक्यतो जर पूर्ण पद्मासन असेल तर खूप छान प्रकारे ही मुद्रा तुम्ही करू शकतात आणि त्याचे सगळे लाभ आपल्याला मिळू शकतात. त्यानंतर ह्याला करायचा वेळ, ही मुद्रा करत असताना जास्तीत जास्त आपल्याला 21 मिनटं करायचे आहेत आणि कमीत कमी आपल्याला 11 मिनटं करायचे आहेत. ही झाली मुद्रा. ही मुद्रा करून पहा आणि मला नक्की तुमचे फीडबॅक द्या आणि सांगा कशा प्रकारे तुम्हाला ह्या मुद्रेचा लाभ झाला आहे. ह्या मुद्रेविषयी अजून जाणून घेण्यासाठी आणि अशाच इतर मुद्रा शिकण्यासाठी आम्हाला कॉन्टॅक्ट करा. नक्कीच भेटूया पुढच्या मुद्रा शिकण्यासाठी. तोपर्यंत नमस्कार.